पार्वती म्हणे स्नानाला गेली त्यावेळेला तिने अंगाच्या मलापासून एक गोळा थापला, त्याला आकार दिला आणि त्याला सांगितलं, स्नानगृहाच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहा, मी आत स्नान करून येते, कोणालाही आत प्रवेश देऊ नकोस. ही झाली पौराणिक कथा. मला सांगा, आपण साधा सोचने की बात है, आपण आधी मळ साफ करतो आणि मग अंघोळीला जातो का? हो का अंघोळीला गेल्यानंतर मळ साफ करतो? हां, असं असून सुद्धा लहान असल्यापासून आपण ही कहाणी ऐकली आणि ती ॲक्सेप्ट केली, काही विचार न करता. अरे मळ आधी कसा काढता येईल? मळ अंघोळ जेव्हा आम्ही करू तेव्हा निघणार ना. हिने म्हणे अंघोळीला जायच्या आधीच अंगावरचा मळ बाजूला केला. पौराणिक कथा नाही आहेत, ऋषीमुनींनी दिलेलं ब्रह्मज्ञान आहे. मीच परमेश्वरी आहे साक्षात, ह्या ज्ञानाच्या अंघोळीसाठी ती आत चाललेली आहे. तिथं ह्या स्थूल जगामध्ये वावरताना अंगाला चिकटलेला मोल आधीच काढून टाकावा लागतो. हा त्याचा खरा अर्थ आहे. हा मोल काय आहे? नाथा घरची खूण रे उलटी ह्या न्यायाप्रमाणे मल शब्द उलटा केला तर लम असा शब्द तयार होतो, किंवा लम हे बीजाक्षर तयार होतो. लम पृथ्वीकात्मिकाय गंधम समर्पयामी. संपूर्ण धरित्री माता, धरणी माता, ज्याच्यापासून आपला देह निर्माण झालेला आहे, ह्या लम बीज तिने पहिल्यांदाच सेपरेट केलं, तेव्हा ती त्या दिव्य स्नानाला स्नानगृहात प्रवेश करू शकली. ज्या स्नानाला आदिमाया चाललेली आहे, ते स्नान फक्त बाह्य शुचितेचं नाही आहे, ती अंतर्गत शुचिता आहे. जर तुमचा माझा देहच लम पृथ्वीकात्मिकाय गंधम समर्पयामी ह्या न्यायानं पृथ्वी तत्वापासून बनलेला आहे, तर लम बीजाच्या पोटीच एकच लोभ, लोभामधनं निर्माण होणारा मोह, अहंकार हा तुमच्या माझ्या नसानसामध्ये, देहातल्या प्रत्येक कणामध्ये, रोमारोमामध्ये ठासून भरलेला आहे. Unless you get rid of your ego, no matter how many times you chant anything, no matter what sadhana you do, first thing that you have to get rid of is the ego. कारण लम बीजामधनं आकार जन्माला येतो. म्हणून लम बीजामधनं जो आकार जन्माला येतो, लम बीजामध्ये आहे काय? अहम, मी कोणीतरी आहे, इतका मोठा आहे की माझ्या बापाशी पण भांडण करणार. माँ ने बोला है अंदर छोड़ने का नहीं, मैं किसी को पहचानता नहीं. ह्या लम बीजाच्या मधनं निर्माण झालेला जो आकार आहे, लम बीजामध्ये आहे काय दडलेलं? अहमभाव, जो आदिमायेनं बाहेर सोडून दिला आणि मल म्हणून आम्ही कवटाळतोय, कुरवाळतोय. ज्या दिव्य स्नानाला आदिमाया आत निघालेली आहे स्नानगृहात, त्या आत शिरण्यापूर्वी तिने अहंकार जो निर्माण होतो लम बीजामधनं, म्हणजे मलामधनं, हा मल आधीच टाकून दिला. तो अहमभाव तिने सोडून दिलाय. आणि हा अहमभाव लम बीजामधनं आकाराला येतो, त्याला म्हणतात अहंकार.